तर बघा आयोजकांकडून सूचना येतात पुढचे सामने 3 षटकांचे असतील. बघा अजून 3 सामने खेळले पाहिजेत आणि सामना त्वरित सुरू करा. यानंतरचे सामने बघा 3 षटकांचे असतील, याची नोंद घ्या आपण. सामना स्टार्ट होता. गोलंदाज तयार. पहिला बॉल सुरेख लेंथ वरती गोलंदाजी होत आहे. दमदार सुरुवात गोलंदाजी करताना आपण पाहता. तर बघा पंचांना एक सूचना आहे, विकेट वरून कोणत्याही फलंदाजाला धावून देऊ नका. नो स्ट्रायकिंगचा जो फलंदाज आहे त्याला थोडंसं बाहेर न धावायला सांगायचं, थोडंसं बाहेर न. यावेळेस गुडघ्याचा वापर केलाय. चेंडू हवाई सफर करतोय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत 2 धावांची संधी होती. 2 धावा पूर्ण केल्या जातात. दोन धावा एक वेळेला जातात. 2 धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतो 2 या आकड्यावरती. गोलंदाज तिसरे षटक, तिसरा चेंडू विराज. यावेळेस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता, पंचांनी वाईट घोषित केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. थर्ड मॅन पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. वाईडिस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण आहे, वाईडिस लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. यावेळेस गुडघ्याचा वापर केलाय, गुडघा टेकून चेंडू पाठवलाय कार्पेटच्या माध्यमातून. अलॉंग टू कार्पेट ड्राईव्ह ऑनसाइडच्या दरम्यान डीप मिड विकेटला चौकार. सुरेश जाधव, सूरज जाधव नेवालीचे, त्यांना मी आमंत्रित करतो आपण या रंगमंचावरती विराजमान व्हा. आताचा चेंडू सुरेख आहे, चांगल्या लेंथ वरती नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा मी पुन्हा एकदा सूचना करतोय, नो स्ट्रायकिंग यांचा जो फलंदाज आहे पंच, नो स्ट्रायकिंगचा जो फलंदाज आहे त्याला थोडंसं मागणं, कॅमेऱ्यामध्ये क्लिअरिटी येत नाहीये. थँक्यू थँक्यू. यावेळेस बॅकफुटला जाऊन मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. निश्चित बघा किती बारकाईने कॅमेरामॅनची आमची नजर असतोय. त्याने लगेचच आमच्या मेन ऑपरेटरला सुचवलं की जो नो स्ट्रायकिंगचा फलंदाज आहे त्याच्यामुळे कदाचित आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो डिसिजन देण्यासाठी. त्यामुळे आम्ही त्या नो स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला आमच्या पंचांकडनं थोडंसं मागच्या दिशेने धावण्यासाठी सांगितलं आहे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट हँडमध्ये, कारण मागच्या मॅचमध्ये धावा आल्या नव्हत्या, त्यामुळे इथे सेन्सिबल क्रिकेटचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करताना पाहतोय. स्वर्गवासी राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर हा संघ विकेट न गमवता तब्बल 9 धावा जोडतोय. डीजा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धाबलकावरती. थोडंसं तयारीच्या शोधात आमचे उगे दादा थोड्याच वेळामध्ये इथं निरोप घेणार आहेत. पहिले षटक समाप्त झालाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय शिवम गोंदली. आणि इथे स्वागत केलं, वेलकम टू द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क येतो हा बिगिस्ट षटकार.
निश्चितच आमचे उमेश कुंभारकर यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण मैदानाच्या चोपेर सध्या ते नजर लावून आहेत. पंधरा धावा दाबलकावरती झाल्यात. षटकार पेश केलाय. दादागिरी प्रस्थापित करताना पाहतो शिवकर संघ. त्यांच्याकडे सेन्सिबल क्रिकेट नंतर हा सुद्धा खेळ आहे ते दाखवतं. खेळाचे पदार्थ सध्या पाहायला मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. आताचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉल बघा. व्हाईटसाठी आपण रिव्ह्यू घेऊ नका. पंच आमचे प्रोफेशनल पंच आहे त्यामुळे आपण दिलेला निर्णय पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल. बघा रिप्लायच्या माध्यमातून आम्ही चेक करू शकतो. यस व्हाईट बॉल. खूपच बाहेर पिच करताना पाहतोय आपण. दूध का दूध पाणी का पाणी. तर नेमकं मैदानाच्या आतमध्ये घडतो काय. वारंवार आम्ही सुद्धा सूचना देतोय की पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम असेल. आपण बिमरसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. एखादा रनआउटसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. हा चेंडू स्लर बन गती कमी केली आहे. समरी डिलेवर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा रिप्लायच्या माध्यमातून थोडंसं बाउन्स मिळाला रोशन. आपण पाहू शकता गोलंदाजाला. संध्याकाळचं क्लायमॅक्स जसं पुढे येईल तशी गोलंदाजी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल गोलंदाजाकडनं. हा वैशिष्ट्य आहे क्रीडांगणाचं. आणि नेहमीच्या क्रीडांगणावरती दुहेरी खेळ आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा मात्र पुढे सरसवण्याचा प्रयत्न. चेंडूला फार करण्याचा प्रयत्न. वाडीस लॉंग ऑनला चेंडू पकडेल तोपर्यंत सिंगल. काऊ कॉर्नर मधनं सिंगल येतो. सिंगलने धावफलक बदलताय. धावफलकावरती धावसंख्या 17 धावा झाल्यात. षटक क्रमांक दुसरा. पूर्णपणे चिंचोली संघ सुद्धा एक्साइटेड आहे की कधी ट्रॉफी आमच्या हातामध्ये येतोय. नंतर त्यांचा जल्लोष आम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथे घडतो काय. खराब क्षेत्ररक्षण. नशिबाची साथ मिळतोय प्राप्त होतोय आणि त्यामुळे 3 धावा तर मिळाल्या आहेत. आणि व्हाईट बॉल चेक केलं जाईल. चौकार आहे की नाही चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर केला आमच्या पंचांनी. तो यस 4 धावा असतील. चौकार 4 धावा. सीमारेषेच्या बाहेर जाऊन मात्र ऍक्शन रिप्लाय आपण पाहू शकता. चौकार येतोय. 4 धावा येतील. व्हाईट +4 चौकार आहे. 22 धावा दाबलकावरती पाहायला मिळतात. नावाली संघ सध्या गोलंदाजीसाठी तयार. पुलचा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडासा पम्बलिंग होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. खराब क्रिकेट. 2 धाबा येतात. अजून 2 धाबा जोडल्या जातील. 2 धाब्याच्या मदतीने दाबलकावरती धावसंख्या 24 आकड्यावरती पोहोचतोय संघ शिवकर. स्वर्गवासी राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर हा संघ सध्या बॅटिंग करत आहेत. नाणेफेकचा कौल जिंकताच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय शिवकर संघाने घेतला. हा चेंडू स्लॉर बन. असे मिश्रण करू शकतोय तो गोलंदाज नेहमीच आम्ही यशस्वी होताना पाहायला. आजच्या जेवणाचा आस्वाद आपण घेतला आमचे डॉक्टर चेतन पाटील यांच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून आम्हाला जेवण अवेलेबल करून दिला होता. यावेळेचा फटका दमदार आहे. तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण. लॉंग गन मध्ये झेल टिपलं जाता. फलंदाज बाद. ब्रेक होणार नाही. या 4 षटकानंतर मात्र आपल्या खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला पाणी पोहोचवलं जाईल. कोणताही ड्रिंक्स ब्रेक होणार नाही.
जर इमर्जन्सी पाण्याची मागणी जर आमच्या पंचांनी केली तर तिथे पाणी दिलं जाईल. 4:30 झाल्यात, अजून 3 मॅचेस आम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, त्यामुळे कोणताही ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. या 2 षटकाची समाप्ती. धाबलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतं 24 या आकड्यावरती, माफ करा, 12.00 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक षटकामागे. गोलंदाजी करण्यासाठी चिंचवली एंड करणं सध्या गोलंदाजी करता. गोलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय प्रथमेश. मागच्या मॅचचा हिरो आय थिंक प्रथमेशने 2 षटकं फेकली होती. चांगली गोलंदाजी प्रथमेशकडनं पाहायला मिळाली. तोच प्रथमेश यावेळेस जर्सी नंबर 18 गोलंदाजी करण्यासाठी चिंचवली एंड करणं तयार आहे. पहिलाच बॉल कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगलं बॅकिंग बघा, किती चांगली रिकव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तर आमचं सुद्धा भाग्य, 2 डॉक्टर आमच्या सोबत समोरच्या कक्षामध्ये आहे. डॉक्टर चेतन पाटील आणि आमच्याच गावातील डॉक्टर राकेश म्हात्रे, आणि 3रे डॉक्टर नेवालीचे आमचे हॅलो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती धावसंख्या 34 धावा. बघा निश्चित जो रोशन जे आमचे ऑपरेटर आहेत ऑफिशियल, त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली की 3 महिने झाले सतत ते काम करत आहेत आणि उद्या फक्त त्यांना एक सुट्टी मिळणार आहे त्यांच्या स्टाफला. दरम्यानचा हा चेंडू हे पंचांचं बोट आकाशाकडे, LBWच्या माध्यमातून फलंदाज बाद होतोय. लागतो हा दुसरा धक्का. याच बॉलवरती फलंदाज बाद होतोय. चर्चा करत होतो रोशनला उद्या सुट्टी आहे, त्यानंतर तो गुजरातला रवाना होणार आहे. त्याची संपूर्ण टीम गुजरातच्या स्पर्धेमध्ये MTC वाहिनी तुम्हाला तिकडनं गुजरातचा क्रिकेट दाखवणार आहे. तरी माझ्याकडनं आणि सोनू बांगरकडनं त्यांच्या टीमसाठी उद्याच्या परवाच्या दिवसासाठी शुभेच्छा. तर बघा गर्वाची बाब आहे आपल्या महाराष्ट्रामधील, आपल्या श्रीमलंगडातील कल्याण डोंबिवली, त्यानंतर आपल्या मलंगड विभागातील एखादी वाहिनी जर तिकडे जातोय तर आपल्यासाठी फार महत्त्वाची बात आहे. तर दरम्यान व्यासपीठावरती ठाणे जिल्हा सदस्य श्यामदादा पाटील यांचं आगमन होतं आणि त्यांच्यासोबत भाबा दादा हे सुद्धा येताना पाहतोय, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. दरम्यानचा हा चेंडू वाईट बॉल, अवंतर धावेत. धाबलकावरती धावसंख्या 35. स्कोररच्या भूमिकेमध्ये डॉक्टर राकेश पाटील आणि त्यांच्याच बाजूला डॉक्टर राकेश म्हात्रे आणि त्यांच्याच बाजूला चेतन पाटील. डॉट चेंडू येत आहे.
बघा एवढ्या नावांचं हेडेक निश्चित होत असतोय. नेक्स्ट बॉल साठी तयार आहे गोलंदाज. यावेळेसचा चेंडू अंतिम चेंडूवरती होता. मोठा ब्लास्ट, षटकार साधावा. तर बघा जे प्रेक्षक वर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात, युट्यूबच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहता, बघा ज्या पद्धतीने शेवटचा स्ट्रोक खेळलाय, चेंडू कुठे जाऊन लँड होता, सरळ पाण्यामध्ये. म्हणजे प्रत्येक चेंडू तिथे हरवतोय. आमच्या आयोजकांना किती त्रास होता, कारण भरपूर नुकसान. आताचा विचार केला 90 किंवा 60च्या रुपया अंतरात एका चेंडूची किंमत आहे आणि जवळपास या स्पर्धेमध्ये बरेचसे चेंडू हरवल्यात. तर 43 धावसंख्या बनवायची आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. ऐकूया आपण कशा पद्धतीने चेसिंग असेल सोनू बांगर यांच्या सुंदर वाणीतून. धन्यवाद. अप्रतिम संगीत खास करून फरमाईश होती आमची राकेश यांची आणि या ठिकाणी आपण पाहतायत जादू टोण्यावरती हा संगीत आहे. आणि नक्कीच असं म्हटलं जातं एक संगीत आपण ऐकलं होतं कांतारा मधलं, करनी के घागर का खेल है ये पाप धुले लेकिन पश्चाताप ना धुले. शेवटल्या नंतर पश्चातापच होतो अशा लोकांना. परंतु आम्ही देखील महाकाल बाबाचे भक्त आहोत. काल भी उसका क्या बिगाडे जो भक्त हो महाकाल का. त्यामुळे त्या ठिकाणी फरक पडत नाहीये अशा लोकांपासून. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे टार्गेट असेल या मॅच मध्ये. एकूण रोशन आपण पाहिलं तर 43 धाबेचं नावाले विपक्ष फाईट आपण पाहतायत. एका बाजूला टीम असेल ज्यानं आताच सामना जिंकला, राम म्हात्रे, स्वर्गीय राम म्हात्रे प्रतिष्ठान शिवकर संघ असेल. प्रथम बॅटिंग केली या मॅच मध्ये. चारोपतचा मॅच सलामी जोडी विपुल आणि शिवम. गेम ऑन. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट, लॉंग ऑनला खेळाडू पोहोचू शकत नाहीये आणि बॉल जवळ जवळ थांबला होता, परंतु दोन खेळाडूंमध्ये चर्चा करण्यासाठी या ठिकाणी वेळ मिळाला नाहीये, कॉलिंग नाहीये आणि बॉल सीमा पलीकडे चौकार. विपुल पाटीलच्या बॅटमन हा चौकार आलाय
ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल जरूर बऱ्याच कालवेदीमध्ये हवेमध्ये होता, परंतु दोन दोन खेळाडू आले होते आणि त्यांच्या मधून हा चेंडू गेलाय. सीमा पलीकडे चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये खूप चांगलं दाखवलं गेलं. ओमसाई एमटीसे वाहिनीसह जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ओ चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बाउन्स मिळतोय चेंडूवरती. गुड लेंथ वरती पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. दिशा देण्याचा प्रयत्न होता फलंदाज विपुलचा, परंतु संपर्क नाहीये. हे पाहू शकता तुम्ही. बाउन्स मिळतोय आणि फार वेगानं हा चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी अगदी जवळून गेला हा चेंडू फलंदाजाच्या आणि डॉट बॉल आलाय. धावसंख्येत 4 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक पॉवर प्ले सुरू आहे. गोलंदाज वासुदेव तयार. यॉर्करचा प्रयास ऑन साइडला खेळले. पिक ऑफ द रिस्ट आणि बॉटम हँडचा वापर केला होता फटक्यावरती. वाईडी शॉंगांमध्ये खेळाडू उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. फिकी करतील तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. सेकंड राऊंडचा सेकंड सामना आपण एन्जॉय करतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये. स्पर्धा चांगली अंतिम टप्प्यामध्ये. थोड्याच वेळाने स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टी चषक 2025 चा पर्व आज अंतिम दिवस आणि थोड्याच वेळानं सेमी फायनल, त्याच्यानंतर मेगा फायनलचा मॅच देखील आपण पाहणार आहोत. चांगला चेंडू यावेळेस मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. डायरेक्ट हिट झालाय, परंतु क्रीज मध्ये पोहोचले होते फलंदाज. पंचांकडे पाहावं लागेल. यस 22चा इशारा येतोय. 22च्या स्वरूपाने सिंगल मिळेल आणि धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकत असताना 7 या आकड्यावरती. दोन्ही संघ ताकदवर संघ आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी हा सामना देखील भरपूर चांगला रंगेल मैदानावरती. शिवकर संघ देखील एक बलाढ्य संघ आताच आपण पाहिला. 40 धावा बनवण्यापासून रोखलं गेलं गावदेवी आशेड या संघाला. या दरम्यान स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार राजेशदादा मात्र उपस्थित आहेत आणि दरम्यान TDC बँकेचे संचालक सन्माननीय आदरणीय मांगरूळ गावचे या ठिकाणी राजेशजी पाटील साहेबांचं आगमन होते. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय आदरणीय मांगरूळ गावच्या या ठिकाणी एक चांगले व्यक्तिमत्व TDC बँकेचे संचालक राजेशजी पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळी फुलटा चेंडूला ड्राईव्ह करतात खेळाडू उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. शॉर्ट मिड ऑफला खेळाडू उपस्थित होते आणि एक धावे ते मिळेल. आपण पाहतात नक्कीच राजेशजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. थोर व्यक्तिमत्व, समाज कार्य, राजकारण क्षेत्रामध्ये देखील आपण त्यांना पाहत आलोय, परंतु या ठिकाणी नेहमीच प्रत्येकासाठी एक हात मदतीचा त्यांचा नेहमीच राहिलाय आणि अशा व्यक्तिमत्वाचं आपण करूया पुनश्च मनापासून मनपूर्वक स्वागत. सुरू असलेला सामना त्यांच्या माहितीसाठी नावाळी विपक्ष शिवकर हा सामना रंगतो आणि 43 धावेचा टार्गेट आहे आणि 43 धावेचा टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पहिलं षटक सुरू आहे आणि लेग बाईटचा इशारा आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या पोहोचणे नावाळी संघ 9 या आकड्यावरती बिनगडी बाद. सूचना असतील टीम शिवकर संघ वेळ घेऊ नका. आपण मित्रांनो विसरून चालणार नाहीये. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा. आज मेगा फेस्टिवलचा दिवस आहे. सुपर संडे आणि आज अतिरिक्त सामने देखील आम्हाला खेळवायचे आहेत. सेमी फायनल त्याच्यानंतर मेगा फायनल देखील आहेत, त्यामुळे आपण फास्ट खेळायचं थोडस. तब्बल आपण पाहिलं 4 दिवसामध्ये आतापर्यंत 3029 धावा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये झाल्यात. रोशन फराड या ठिकाणी अपडेटर आहेत. तोमसा MDC आणि माहिती आमच्यापर्यंत पोहोचून एक धाव मिळते. एक धाव वाचवावी लागेल या मॅच मध्ये टीम शिवकर संघाला, कारण समोरचा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. टीम नावाळी संघ त्यांना फाईट करतोय. बलाढ्य संघ अनेक साऱ्या स्पर्धा या संघाने देखील गाजवल्यात आणि 2 धावसंख्या आता पुढे सरकली आहे. 19 आकड्यावरती मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर रोशन एकूण धावा बनवायच्या आता जिंकण्यासाठी 15 बॉल मध्ये 24 धावेची आवश्यकता. विपुल पाटीलला या ठिकाणी खूप चांगली सुरुवात केली आहे. 8 बॉल मध्ये त्यानं 16 धावा आतापर्यंत ठोकल्यात आपल्या टीमसाठी. 16 या धावसंख्येमध्ये तो बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत शिवम मात्र 1 चेंडू आणि 1 या धावसंख्येमध्ये बॅटिंग करत असताना तयार गोलंदाज मयूर. पुन्हा एकदा लॉफ करायचं होतं. लाऊड अपील होती, स्ट्रॉंग अपील केली पंचांकडे, परंतु पंच सहमत नाहीयेत. लेग बाईटचा इशारा. कदाचित हाईट फॅक्टर जास्त असावा हेच पंचांनी या ठिकाणी पाहिलं.
सचिन भंडारी याच गावचे सुपुत्र मेनपंचाच्या भूमिकेमध्ये आणि चांगले खेळाडू आहेत. मेनपंचाची भूमिका साकारली आहे. दुसऱ्या बाजूला तितकाच दांडगा अनुभव असणारे आमचे पोईचे या ठिकाणी योगराजी बुटरे सर देखील पाहायला मिळत आहेत दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. धाबसंख्या नक्कीच 20 या आकड्यावरती पोहोचेल. सामन्याचं समीकरण 14 चेंडू 23 धाबेची आवश्यकता. मॅच कोण जिंकेल, कोणता संघ या स्पर्धेमध्ये पुढे पोहोचेल. निळजे संघाने मात्र आज दोन्ही सामने जबरदस्त जिंकलेत. तो कोणाची वाट पाहतोय पुढच्या मॅच मध्ये. ऑन साइडला खेळलेत. आडव्या बॅटनं खेळत असताना अलाउन द कार्पेट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. पैकी त्वरित येते आणि एकच धाव इथे मिळते. धावसंख्या 21. 21 धावा स्कोरबोर्ड वरती. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 धावेची आवश्यकता आहे. हे षटक सुरुवातीला मागडं ठरलं परंतु आता अंतिम मोमेंटला थोडंसं कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज मयूर आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल स्पीड अप करून खेळायचं या सूचना आम्ही आता तुम्हाला वारंवार देऊ कारण की आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. क्वार्टर फायनलचा मॅच, त्याच्यानंतर सेमीफायनल, नंतर फायनलचा अंतिम सामना. फुलटॉस पुन्हा एकदा ठिकाणी संधी या ठिकाणी होती परंतु संधीचं सोनं करू शकले नाहीयेत आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन परंतु पाहावं लागेल बॅट्समॅन रिव्ह्यू. फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय आणि जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे. सलाफेल डिलिव्हरी असेल. फलंदाज या ठिकाणी बाद असतील. विकेटचं बटन पहिला धक्का टीम नावाळी संघाला. डीजे प्लीज सूचना असतील. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल मित्रांनो कारण की आता आयोजन करते वारंवार सूचना करतात आपण पास केला. शिवकर संघ आपण वेळ घेऊ नका प्लीज. सूचना असतील आपल्याला बघा लक्ष असू द्या. टीम मीटिंग नकोय अन्यथा पॅनल्टी लागू शकेल. स्पर्धा मोठी आहे. सलाह फिल्डिंग लवकर लांबाची बघा या ठिकाणी षटक कंप्लीट झाली. एकूण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. अर्धा पल्ला गाठलाय नावाळी संघानं परंतु सेट बॅट्समॅनची विकेट कॅरी झाली. विपुल पाटील बाद झाले. 12 चेंडू 22 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वर येते तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज संदीप पाटील येत आहेत आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रणव मुकादम येत आहेत. 12 चेंडू 22 ची आवश्यकता. सामना जुनी बॅलन्स आहे. तिरीचे बँकेचे संचालक सन्माननीय आदरणीय राजेशदादा पाटील यांचे भाषे आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज प्रणव मुकादम आणि त्यांच्याकडनं आपण पाहिलं नावाळी संघाची कॅश प्राइज देखील आहे लगातारच्या 2 षटकारांसाठी 2000 रुपयाचं. ओ यॉर्करचा प्रयास होता. तो दरम्यान व्यासपीठावरती राजेंद्रजी वारे या साहेबांचं आगमन होतं. भारतीय जनता पार्टीचे थोर समाजसेवक. आपण व्यासपीठावरती त्यांचं आगमन करूया. धन्यवाद. चला पंच योगराज सर बॅटकडे असेल का? बाईज असेल. येस बाईच्या स्वरूपाने सिंगल. धावा कशा का नाही होत परंतु धावा येणं गरजेचं असेल. पंच सांगतायत गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जात असताना मध्ये येतोय त्यामुळे या ठिकाणी त्याला आपण वॉर्निंग द्यायची. पंच एक्झॅक्ट पंच सांगतायत की वॉर्निंग देखील दिली आहे गोलंदाजाला त्यामुळे या ठिकाणी गोलंदाज आपण लक्ष द्या. एखादा वेळ डिसिजन त्यामुळे या ठिकाणी पंचांना कळत नसतो. 22 धावा फलकावरती. पुन्हा एकदा तयार होतात गोलंदाज ट्रॅक वरती. गोलंदाज संदीप पाटील. षटकातील पुढचा बॉल लॉफ्टेड हिट. प्रणव मुकादमने ठोकलाय. हा ब्रँडेड फटका मिड विकेट सीमारेखा बाहेर. नावाळी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. संगीत आपण ऐकतोय. भवानी मातेचा तो लेख होता. मराठ्यांचा तो राजा होता. झुकला नाही कुणासमोर कारण मुघलांचा तो बाप होता. जबरदस्त संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि मैदानाच्या आतमध्ये काय फटका लगावला प्रणव मुकादमना
धावसंख्या पोहोचली आहे 28-28 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग होती आहे. पुन्हा एकदा संदीप एज लागली, पाठीमागे जातोय विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू. कमबॅक करत असताना आपल्या षटकामध्ये गोलंदाज संदीप. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. समीकरण उरलंय 9 चेंडू जिंकण्यासाठी 15 धाबेची आवश्यकता. लहरों से तैरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये प्रणवच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज संदीप. मिस्टामिक स्ट्रोक झेलची शक्यता. कॉटन बॉलची संधी आणि टिपली आहे झेल. आली विकेट. फलंदाज प्रणव मुकादम बॅक टू द डगआउट. सामन्यामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. 8 बॉल 15 धाबेची आवश्यकता. आठ चेंडू 15 धाबेची आवश्यकता असेल. आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश येत आहेत. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे. आज रोशन आपण पाहिलं सर्वच्या सर्व सामने रंगतदार ठरलेत. पहिला सामना देखील आपण पाहिला रंगतदार, एका धाबेची गरज, तो देखील सामना रंगला. दुसरा मॅच देखील रंगला. तिसरा मॅच देखील, सर्व सामने रंगलेत. आज खऱ्या अर्थानं मेजबानी ठरली या स्पर्धेमध्ये. भारतीय जनता पार्टी चषक 2025चा पर्व आणि आत्ताचा सामना कोण जिंकेल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे. मान्यवरांची मानदी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय आदरणीय राजेश शेठ पाटील. फलंदाजाची बॅट पकडण्याची पद्धत वेगळी आहे. सर्व आश्चर्यचकित झालेत. असे धारोळ संघामध्ये असे खेळाडू आपण पाहिलेत. फुलटा चेंडू लॉफ्टेड हिट ऑन साइडला खेळलेत. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आणि चेंडूने या ठिकाणी उलकावणी दिली आहे. जणू काय एखादा बेडूक पाण्यामधून उडी मारतो तशा प्रकारे चेंडूने या ठिकाणी उडी मारली आहे. चौकार. देखील या ठिकाणी साथ देते टीम नावाळी संघाचा, क्योंकि किस्मत भी बहादुर का साथ देती है. हे बघा स्क्रीन मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं चेंडू कशा प्रकारे या ठिकाणी उरला. आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आउटपिच थोडीशी खराब होती. बॅट पकडण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता. धारोळ संघामध्ये सर्व खेळाडू अशीच बॅट पकडतात आणि काप्रसिद्धी पाले संघामध्ये सूरज मस्कर. एज लागली, पाठीमागे आलाय चेंडू. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल ती 33 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज 10 धाबेची. थरारक चित्तेचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू जिंकण्यासाठी 10 धाबेची आवश्यकता. आणि आपण पाहिलं शिवकर संघानं मगाशीच आपण मागच्या सामन्यामध्ये गावदेवी आशेळे संघासमोर 6 चेंडू आणि 12 धाबेची गरज असताना त्या धाबा डिपेंड केल्या होत्या. शिवकर संघाची गोलंदाजी त्यांची प्रमुख ताकद आहे. आणि दुसऱ्या बाजूला नावाळी संघ म्हटला तर प्रथम फलंदाजी ही नावाळी संघाची ताकद आहे. बॅटर चांगले, बिग फाईट मॅच. एक तरफ जहाबाज तो दुसरी तरफ जिगरबाज. एका बाजूला शिवकर संघ, दुसऱ्या बाजूला नावाळी संघ आपण पाहतायत. सामना कोण जिंकेल मैदानामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय. निळजेबी संघ ज्यानं या स्पर्धेमध्ये 2 सामने जिंकलेत तो वाट पाहतोय नावाळी संघाची की शिवकर संघाची. शेवटचा अंतिम षटक गोलंदाजी मार्क वर येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये अजय भगत ज्याच्यावरती भरोसा नोंदवला सर्वांनी. मी हमेशा नेहमी सांगत आलोय रोशन, संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. और लोग आज भी पूछते हैं दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा ठेवला गोलंदाजावरती. कायम ठेवेल का आणि सामना जिंकून देईल का? यॉर्करचा प्रयास समोर खेळले, ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. धावाची संधी आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक धाव वाचवण्यासाठी अतुंताने प्रयत्न सुरू आहेत आणि एक एक धाव बनवण्यासाठी देखील तेवढ्याच अतुंताने प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. शिवम सलामीसाठी आलाय. 3 बॉल केलाय फक्त आतापर्यंत आणि 2 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. त्याच्यानंतर येणारा फलंदाज प्रथमेश 3 बॉल
7 या धावसंख्येमध्ये बॅटिंग करतोय. 5 बॉल समीकरण जिंकण्यासाठी 8 धाबेची आवश्यकता. अष्टपैलू खेळाडू आहे शिवम गायकर आपण पाहतात. शिवम गोंधले असेल आणि जिंकण्यासाठी 5 बॉल 8 धाबेची आवश्यकता. 5 खेळायचं थोडं शिवकर संघ प्लीज. सूचना असतील आपल्याला. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अजय भगत. ओ चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू ऑनसाइडला खेळून काढलाय. अजय स्वतः जातात बॉल पर्यंत. दुसरीचा कॉल. पुन्हा एकदा विकेट धोक्यामध्ये. मिळेल रनआउटची विकेट आणि तिसऱ्या पंचानं रेफर केले. थर्ड अंपायर कडे आपण जाऊया. चेक करूया आपण टीव्ही स्क्रीन वरती. टेक्नॉलॉजीचा पूर्णपणे वापर केला जाईल आणि फलंदाज बाद असेल. OUT फलंदाज बाद. रनआउटची विकेट मिळेल. सांघिक यश टीम शिवकर संघाला. अर्थातच आता रोशन नेकून धावा राहिल्यात. जिंकण्यासाठी येणारे 4 बॉल आणि 7 धाबेची आवश्यकता. डीजे होतं त्यांचं व्यासपीठावरती आपण स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून ज्या समसमत्या 4 ट्रॉफ्या आहेत त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या त्यांचं सुद्धा मनापासून आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार. 4 बॉल 7 धाबेची आवश्यकता. गणेश मांडेवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांचं आपण स्वागत करूया. कारण जसजसे या ठिकाणी सेमीफायनल क्वार्टर फायनलचा मॅच येतो तसा मांडेवर मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात आणि त्याच्यानंतर आपण मेगा फायनल देखील पाहणार आहोत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी बक्षीस समारंभ देखील करू या स्पर्धेचा. परंतु तत्पूर्वी सेकंड राऊंडचा सेकंड सामना काय रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये नावाली बनाम शिवकर स्वर्गीय राम माते प्रतिष्ठान या नावाने सध्या तरी खेळतोय शिवकर संघ. 4 चेंडू 7 धाबेची आवश्यकता आहे. शिवकर संघ देखील फाईट देतोय या मॅच मध्ये. हार मंजूर नाहीये नावाली संघाला. हार मंजूर नाहीये टीम शिवकर संघाला देखील. फास्ट खेळायचं थोडस सूचना असतील टीम शिवकर संघ. धावसंख्या 36. 36 धाबा स्कोर वरती. 3 गडी बाद. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 7 धाबेची गरज असेल. तर विनीत सिंग हे सुद्धा रंगमंचावरती आल्यात. भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये त्यांचं स्वागत आहे. सेकंडपती फलंदाज विराज. न्यू बॅट्समॅन विराज आलेच सेकंडपती. तयार गोलंदाज. राऊंड ओव्हर द विकेट. यॉर्करचा प्रयास. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोअर मध्ये बॉल लाडवलाय. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. लगातार धक्के पे धक्का. मॅच मध्ये कमबॅक शिवकर संघाचा. 3 बॉल 7 धाबेची आवश्यकता. या ठिकाणी आपण बादत लगातार विकेट आले. धाव घेण्याचा प्रयत्न केला. कौतुक करेल मी गोलंदाज अजय भगतचं. या षटकामध्ये 10 धाबा बनवण्यापासून त्यांना रोखले आतापर्यंत. टीम नावाळी संघाला आता लगातार रनआउटची विकेट देखील आली. पुन्हा एकदा 3 बॉल 7 धाबेची आवश्यकता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. जय येत आहेत नवीन फलंदाज. जय आपल्या टीमला विजय मिळवून देतील का हा प्रश्न असेल. चला या ठिकाणी आमच्या आंबेगावचे अपकमिंग टॅलेंटेड यंगस्टार समालोचक ज्यांनी आता समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण केले ते आमचे प्रशांत भाग्यवंत आंबेगावचे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सर्च मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 3 बॉल 7 ची गरज. रनवे मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. डेट घोषित करतायत पंच या बॉलला. प्रेशर ऑन दी बॅट्समॅन, प्रेशर ऑन दी बॉलर. दोघांवरती तेवढाच दबाव रोशन पाहायला मिळतोय. कारण मॅच आणि स्पर्धा मोठी आहे. भारतीय जनता पार्टी चषक जिंकण्याचं स्वप्न प्रत्येकाचं आहे. परंतु आज या ठिकाणी हा मॅच कोण जिंकेल आणि आपला प्रवास कोणता संघ सुरू ठेवील या स्पर्धेमध्ये. लॉफ्टेड हिट. स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळाडू उपस्थित. एका हातामध्ये बॉल अडवलाय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय. पुन्हा एकदा पाहावं लागेल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण असेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सामना आता 2 बॉल 5 धाबेची आवश्यकता असेल. शिवकर संघ आपण पाहता या ठिकाणी काय फाईट दिली आहे. गोलंदाजाचं मी कौतुक करेल ज्या प्रकारे त्याने 4 बॉल आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात.
झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉडीच्या साह्याने बॉलला अडवला. हा झेल कठीण होता रोशन पवार, परंतु धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. 2 बॉल 5 ची आवश्यकता. सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांची चर्चा होते, चर्चेला उदाहरण येते आणि चर्चा उत्कंठाला पोहोचते, शिगेला पोहोचते. सामना कोण जिंकेल नाव आली की टीम शिवकर संघ. स्ट्रायकला फलंदाज आपण पाहत ऑन स्ट्राईक शिवम, जो सलामीसाठी आलाय. आतापर्यंत शांत पाहिला आपण शिवमला. चांगला बॉल पाहावा लागेल, परंतु पंच सांगतात वाईड बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप. या क्षणाला एक एक धाव फार महत्वाची आहे आणि ती धाव या ठिकाणी गोलंदाजानं वाईटच्या स्वरूपाने खर्च केली आहे. कारण गणेश असं म्हटलं जातं, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि इलेक्शन मध्ये एका मताला, राजकारणामध्ये एका मताला फार महत्वाचं असतं आणि त्या ठिकाणी वाईट बॉल आलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 5 खेळा टीम शिवकर संघ. सूचना येत आहेत 2 बॉल जिंकण्यासाठी 4 धाबेची गरज. दोन बॉल 4 धाबेची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. डीप राहिला चेंडू, खाली राहतोय आणि आता मॅच पुन्हा एकदा आली आहे. एक चेंडू जिंकण्यासाठी 4 धाबेची आवश्यकता. सहजासहजी सामना सोडणार नाहीयेत टीम शिवकर संघ. जबरदस्त सामना रंगलाय. पैसा वसूल क्रिकेट. अजय भगत इम्प्रेस करतोय. 10 धावा डिफेंड होतील का हा प्रश्न होता आणि आता एक चेंडू 4 धाबेची गरज आहे. परिस्थिती रोशन मैदानावरती अशी आहे, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. चौकार मारावा लागेल सामना जिंकण्यासाठी. 2 आल्या 3 आल्या तरी देखील सामना जिंकू शकत नाहीये टीम नावाळी संघ. तयार गोलंदाज. एक चेंडू 4 ची गरज. हाफ ट्रॅकर गोलंदाजाने चुकी केली आहे. हाफ ट्रॅकर आणि पाठवलाय बॉलला सीमा पलीकडं. आलाय चौकार आणि मॅच जिंकली टीम. षटकर असेल, मॅच जिंकली आहे टीम नावाळी संघानं. तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय राजेश दादांकडनं. हा कॅश प्राइज असेल. चला सामना जिंकलाय टीम नावाळे संघ आणि शिवमला आपण देऊया या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅश प्राइज राजेश दादा पाटील साहेबांच्या माध्यमातून. चला कॅप्टन आहे लगेच टीम नावाळी संघाचे कॅप्टन आणि टीम निलजेपी संघाचे कॅप्टन आपण लगेच या. सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय सन्माननीय राजेशजी पाटील साहेबांचा सध्या तरी एटीएम त्यांनी खुला केलाय, कारण या ठिकाणी आज रविवार आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, बँका बंद आहेत, परंतु बँकेचे TDC बँकेचे संचालक या ठिकाणी उपस्थित आहेत राजेश दादा आणि त्यांच्या माध्यमात